आताची मोठी बातमी नागपूर जिल्ह्यातील कडमेश्वर येथून येत आहे। नागपूर जिल्ह्यातील कडमेश्वर येथे आज शिवसेना शिंदे गटाच्या वतीने काटोल हायवेवर तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे। रस्त्याच्या अत्यंत खराब अवस्थेमुळे सतत होणाऱ्या अपघातांनी नागरिक त्रस्त झाले असून त्या विरोधात आंदोलन छेडण्यात आला। आमचे प्रतिनिधी जितेंद्र कोल्हे आमच्या सोबत जुळले आहेत। बघा ही खास महान्यूज 7 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी जितेंद्र कोल्हे, मीडिया रिपोर्टर, स्टेट ऑफ महाराष्ट्र। आज आपण बघत आहोत इथे काटोल हायवेवर आणि नागपूर हायवेवर उभे आहोत आणि इथचा रस्ता पूर्णपणे जाम, जे की ब्रिजलाल रघुवंशी शिवसेनेच्या वतीने, शिंदे गटाच्या वतीने बंद करण्यात आलेला आहे। तर आपण बघूया की नेमकं का बरं यांनी रस्त्याचं जाम इथे केलेला आहे। बिरजू भाऊ, काय म्हणणं आहे आपलं की कशाला आपण रस्ता जाम केलेला आहे? मागच्या 1 वर्षात ह्या जो रोड आहे याचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे, जे कंपनी आहे, कंपनीचं नाव अजूनपर्यंत नाव आम्हाला माहित नव्हतं, ते आता येऊ राहिले त्याच्यावाले अधिकारी। ह्या लोकांनी काय केलंय ना, सेफ्टीच्या नावावर लोकांनी संग मजाक केलाय। NHI लक्ष देत नाही आहे। जे सिन्हा साहेब आहे ते नागपूरले बसून आहे, त्यांचे जे बाकीचे कर्मचारी आहे इथं येऊन पाहत नाही। आम्ही सकाळपासून त्यांना फोन केला का आम्ही तर रस्ता जाम करणार आहोत, पण अजूनपर्यंत त्यांचा कोणताही माणूस इथं पोहोचला नाही। म्हणजे त्याच्या लोकांच्या जीवाशी काही घेणं नाही। मागच्या 1 महिन्याचाच रेकॉर्ड सांगतो, 17 ऍक्सिडेंट झाले आहे, 4 लोकांचा जीव गेलाय। आणि ह्या गाड्या कोणत्या कंपनीच्या आहे ज्यांच्या गाड्यांनी ऍक्सिडेंट झालेले आहे? गाड्यांना ऍक्सिडेंट नाही झालाय, गाड्यांचा कोणताच विषय नाही। तुम्हाला या दाखव, तुम्ही या इकडं। ह्या सेफ्टीच्या नावावर जेव्हा इथं बॅरिगेटिंग करायला पाहिजे ते बॅरिगेटिंग पाहिजे प्लास्टिकची, जेणेकरून का मागे काही खाई। कडमेश्वर वरून जितेंद्र कोल्हे यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर।